तर महत्त्वाची बातमी, शिवसेना राष्ट्रवादीबाबत 3 महत्त्वाच्या सुनावण्या आता पार पडणार आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे। पुढच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी ही 15 जुलैला होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजघोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या बाबतच्या महत्त्वाच्या सुनावण्या लवकरच पार पडतायत, काय अधिक माहिती आहे? अगदी बरोबर आहे मनश्री। तब्बल 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर उद्याच्या सोमवारपासून सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होतं आणि येत्या आठवड्यामध्ये मात्र कुठलीही सुनावणी कुठल्या याचिकेवर महाराष्ट्राच्या संदर्भात होणार नाही, पण पुढच्या आठवड्यामध्ये महत्त्वाच्या सुनावण्या होणार आहेत। पहिली सुनावणी 15 जुलैला होणार आहे, ती म्हणजे शिवसेना पक्षाच्या संदर्भातली। म्हणजे निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि शिवसेना नाव जे एकनाथ शिंदे यांना दिलं होतं त्याच्या विरोधात ठाकरे गटाकडून जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्याच्यावर ही सुनावणी आहे। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नव्हती, त्यामुळे 15 तारखेला ही सुनावणी होती का बघणं हे महत्त्वाचं आहे। 16 तारखेला पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली सुनावणी आहे। निवडणूक आयोगानं घड्याळ हे चिन्ह आणि नाव जे अजित पवार यांना दिलं त्याच्या विरोधात शरद पवार यांच्या गटाकडून ही याचिका दाखल आहे, त्याच्यावर ही सुनावणी होऊ शकते। आणि 19 जुलैला तिसरी महत्त्वपूर्ण सुनावणी जी आहे ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाच्या विरोधात सुनील प्रभू म्हणजे ठाकरे गटाच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे। आमदारांना अपात्र केलेलं नाही, एकनाथ शिंदे गटातल्या त्यांच्या गटातल्या आमदारांना अपात्र न केल्याबद्दल खरं तर ही सुनावणी आहे। मात्र ही याचिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटामार्फत मुंबई हायकोर्टामध्ये देखील एक याचिका दाखल करण्यात आली आणि शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की या प्रकरणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी व्हावी। त्यामुळे 19 जुलैला सुप्रीम कोर्ट ठरवेल की या प्रकरणाची म्हणजे आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार की मुंबई हायकोर्टात। एकंदरीतच सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू झाल्याबरोबर दुसऱ्या आठवड्यातच महाराष्ट्राच्या 3 महत्त्वपूर्ण सुनावण्या या राजकीय पक्षांशी संदर्भातल्या ज्या आहेत मनश्री त्याच्यावर त्या याचिकांवर सुनावणी होणार आहे। नक्कीच संदीप, त्याच्यामुळे 15 जुलै, 16 जुलै आणि 19 जुलै या तिन्ही तारखा अतिशय महत्त्वाच्या असणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 19 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे।